राज्यातील बळीराजासाठी एक अत्यंत चिंतेची आणि मोठी बातमी समोर येते आहे। आजपासून राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्र बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून अकोल्यातील सुमारे 1500 केंद्र चालकांनी या संपात सहभाग नोंदवलाय। विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत केंद्र चालकांनी हे आक्रमक पाऊल उचललंय। आम्ही आज सर्व कृषी विक्रेते यांनी बंद ठेवलेला आहे। मावदा आमची जी महाराष्ट्र लेवलची संघटना आहे त्यांच्या सूचनेनुसार आम्ही बंद ठेवला आहे। आमच्या विविध प्रकारच्या मागण्या आहेत जे की मागच्या 4-5 वर्षांपासून आम्ही शासनाकडे लावून धरलेले आहेत, परंतु ते अजूनपर्यंत त्या विषयावर गंभीरपणे विचार झालेला नाहीये। त्यामुळे आम्हाला हे बंदचं पाऊल उचलावं लागलेलं आहे। आज जवळपास अकोला जिल्ह्यातले 1200 जे लायसन्स होल्डर्स आहेत, दुकानदार आहेत, त्यांनी सर्वांनी बंद ठेवलेला आहे। एकही दुकान आजच्या तारखेमध्ये उघडेल नाहीये। उद्याला कृषी मंत्री महोदयांनी मीटिंग बोलवलेली आहे मुंबईला। त्या मीटिंग मध्ये काय ठराव होतो त्यानुसार आम्हाला मापदंड सूचना करेल, त्याप्रमाणे आम्ही पुढची वाटचाल आमची राहील।